ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। आता आपण पाहणार आहोत एक आगळा वेगळा कंदील, असा कंदील जो दिवाळीच्या शुभेच्छाही देतो। कसा आहे हा कंदील, कोणी बनवला असा कंदील, पाहूयात। सगळ्या बच्ची कंपनीसाठी हॅपी दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन हा कोण बरा आलाय? इको फ्रेंडली रोबोट बनवलाय जो पेपरनी बनलाय आणि आम्ही त्याच्यात असं एक फंक्शन टाकलंय की ते बोलतं रोबोटिक व्हॉइस मध्ये हॅपी दीपावली, शुभ दीपावली, दीपावलीचे हार्दिक शुभेच्छा। ठाण्यातल्या चिल्ड्रन ट्रॅक सेंटर या संस्थेतल्या 7वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलाय हा रोबोटिक कंदील, जो आपल्या आवाजात दिवाळीच्या शुभेच्छाही देतो। विशेष म्हणजे हा रोबोटिक कंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहे। सध्या बाजारात चीनी कंदिलांचा जो सुळसुळाट झालाय तो पाहून आपणही आपल्याकडच्या लहानग्यांना एखादा आकर्षक कंदील का देऊ नये असा विचार चिल्ड्रन टेक सेंटरच्या अध्यक्षांच्या मनात आला आणि तयार झाला रोबोटिक कंदील। टेक्नॉलॉजी क्लास म्हणून मुलांसाठी वेगळं काय करता येईल, सो त्याच माध्यमातून हा एक उपक्रम सुचला की आपण एक रोबोटच्या आकाराचा बोलणारा आकाश कंदील बनवूया। सो संपूर्ण भारतीय बनावटीचा असेल आणि मग फक्त कंदीलच न बनवता त्यामध्ये काहीतरी व्हॉइस म्हणजे मुलं स्वतःच्या आवाजात एक ग्रीटिंग मेसेज टाकू शकतात, जो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो ऐकवता येईल। इको फ्रेंडली आणि पूर्णपणे भारतीय बनावटीचा हा कंदील इको फ्रेंडली दिवाळी साजरा करा असा संदेशही देतो। त्यासाठी या रोबोमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग स्टोअर करण्यात आलेली असून विशिष्ट वेळी विशिष्ट संदेश देण्यासाठी त्यात सेन्सर बसवण्यात आले आहेत। तसंच या कंदिलाला विजेची आवश्यकता नसून तो सौर ऊर्जेवर काम करतो। मला असा संदेश द्यायचा आहे की प्लास्टिक यूज करणं बंद करा आणि जागे व्हा आणि पेपर यूज करा। गेल्या 15 दिवसांपासून हे विद्यार्थी हा कंदील तयार करतायत। लवकरच हा कंदील विक्रीसाठी बाजारात येईल। याची किंमतही चीनी कंदिलांपेक्षा कमी आहे। भारतीय वस्तू वापरा आणि इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा असा संदेश देणारा हा कंदील सर्वांनीच आवर्जून घ्यावा असाच आहे। रवी सपाटे, TV9 ठाणे।